माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री म्हणून मी सुद्धा, मदत पुनर्वसन मंत्री आमचे मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे. शेती नुकसानाचं, घर नुकसान, काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे 3 दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे. यावर एटीआरएफ एनडीआरएफच्या टीम्स या अलर्ट ठेवल्या पाहिजे. काही भागामध्ये शाळेला सुट्ट्या द्यायची गरज आहे, ती शाळेला सुट्ट्या देण्याचाही निर्णय या ठिकाणी आपण करतो आहे. नाही, संपूर्ण मुंबईमध्ये आमचा सरकार अलर्ट आहे, तिथली महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल, एटीआरएफ एनडीआरएफच्या टीम असतील, सर्व काही लागलेले आहेत आणि जनतेला अलर्ट राहायचंही त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. शाळेला सुट्टीच्याही बद्दल विचार केला गेला आहे. मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहे आमचे, त्या वॉर रूम मधनंही याचं मॉनिटरिंग चालू आहे.